जमाने नए शुभ शाम पैदा कर। अगर खुदा तेरे फितरत सनाज दे तुझको, सकूत लाला दूर से कलाम पैदा कर। मेरा तरीक अमीरी नहीं फकीरी है, मेरा तरीक अमीरी नहीं फकीरी है। खुद ही ना बेच, गरीबी में भी नाम पैदा कर, गरीबी में भी नाम पैदा कर। मराठी चालेल की हिंदी की इंग्लिश? इंग्लिश? मराठी नाही? इंग्लिश माझी खूप जास्त चांगली नाही, तर मी मराठी किंवा हिंदीमध्ये बोलू, बरोबर आहे? चालेल? आजचे कार्यक्रमचे गेस्ट ऑफ ऑनर ऑनरेबल ककानी साहेब, आमची पत्नी डॉक्टर इरम, उपस्थित मान्यवर, उपस्थित सर्व स्टुडंट्स, बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. सर्वप्रथम मी ककानी साहेबांच्या मनापासून धन्यवाद त्यांना देतो की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केला आणि इतके चांगले स्टुडंट्स आणि इतका चांगला कॅम्पस, टीचर्स, त्यांचे वेगवेगळे जे उपक्रम आहे त्यांना पाहण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझी फर्स्ट पोस्टिंग धर्माबादला होती, तर माझी फर्स्ट पोस्टिंग डिसेंबर 2017ला मी धर्माबादमध्ये लँड झालो. कसे हे काम कसे होईल, कसे आम्ही 2 वर्ष इथे कसे काढणार, परंतु आले आले बरेचसे काम आम्ही इथे केले, लोकांनी प्रेम केला. आले आले काही सत्कार कार्यक्रम झाले, सत्कार कार्यक्रमामध्ये मी गेलो. आपला जे गाव आहे धर्माबाद ते मला खूप आवडून लागला आणि मी 2 वर्ष कसे गेले ते माहिती नाही, काम करताना कसे 2 वर्ष गेले माहिती नाही. धर्माबादचे जे पोलीसचा स्टाफ होता, धर्माबादचे जे लोक होते, नांदेडचे जे लोक होते, त्यांनी मला खूप प्रेम दिला, माझ्यावर खूप विश्वास केला, माझी कामगिरीवर खूप विश्वास केला. त्याबद्दल मी पूर्ण धर्माबाद आणि धर्माबाद डिव्हिजनचे सर्व नागरिकांच्या मनापासून आज सुद्धा आभारी आहे. महाराष्ट्राचे जे कल्चर आहे, त्या कल्चर जे आम्ही इथे शिकले ते महत्त्वाचे आहे, कारण आम्ही यूपी वरून इथे आले होते. मराठीचं ज्ञान आम्हाला एक शब्द मी एक सेंटेंस भी नहीं बोल पाता था मैं मराठी का, आणि आज आपले समोर मी मराठी भाषेमध्ये बोलतो, हे धर्माबादची देण आहे. वेगवेगळे जे काम होते, वेगवेगळे जे उपक्रम होते, त्याच्यामध्ये खूप सहकार्य केला. आणि विशेष म्हणजे आपले कॉलेजचे जे MD आहे ककानी साहेब, ते खूप चांगले मित्र माझे या वर्षामध्ये झाले, त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केला. इतका चांगला कॅम्पस धर्माबाद सारखे लहान गावामध्ये तयार करणं, आणि मला अशी माहिती मिळाली आहे की 10th पर्यंत इथे क्लासेस चालू आहे. मला वाटते डिस्ट्रिक्ट प्लेसेस मध्ये सुद्धा या प्रकारच्या स्कूल नाही जे धर्माबाद सारखे गावामध्ये आहे. मी मनापासून काकानी साहेबांचा अभिनंदन करतो की धर्माबाद आणि धर्माबादचे आजूबाजूचे जे वेगवेगळे गाव आहे यांच्यासाठी एक चांगला कॅम्पस त्यांनी तयार केला आणि उच्च दर्जाची आम्ही सांगणार नाही, उच्चतम दर्जाची जे शिक्षण इथे शिक्षणाची जी व्यवस्था यांनी केलेली आहे ते नक्की याचा ॲप्रिशिएशन झालाच पाहिजे. जे इंट्रोडक्शन मध्ये आपण सांगितले की 3 अवॉर्ड, महाराष्ट्राचे सेकंड डिस्ट्रिक्टमध्ये सेकंड रँक आहे, स्टेटमध्ये टॉप 500 मध्ये आपला स्कूल आहे. मला विश्वास आहे ज्या प्रकारच्या नेतर ककानी साहेब आणि यांची पूर्ण फॅमिली या स्कूलला देते, तो दिवस काही दूर नाही ज्या दिवशी आपला स्कूल राज्याच्या टॉप 10, टॉप 50 मध्ये होईल. We are truly grateful to listen such a mesmerizing and motivational experience from you, sir.